रेड आणि व्हाईट फ्लावर ऑलवेज पिंक देत नाही, काही वेळेस तो रेड देतो किंवा व्हाईट देतो. तर ह्याच्यामध्ये कन्फ्युज होत असेल तर आज आपण पाहणार आहोत कम्प्लीट डॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स मध्ये डिफरन्स काय. बघा, तर कम्प्लीट डॉमिनन्स मध्ये आपण घेतलं सपोज राऊंड आणि सीड शेप घेतला, पॅरेंट्स राऊंड आणि रिंकल. ह्यातून एका टाइपचं गॅमेट भेटणार आहे कॅपिटल आर, ह्यातून एका टाइपचं गॅमेट भेटणार आहे स्मॉल आर. या दोघांचं फ्युजन झाल्यानंतर त्याची नेक्स्ट जनरेशन येणार आहे कॅपिटल आर स्मॉल आर. म्हणजे काय, ही आर ह्याच्या स्मॉल आर वरती काय करतो, डॉमिनंट होतो आणि त्या F1 जनरेशन मध्ये आपल्याला भेटतो राऊंड सीड भेटते. राऊंड सीड भेटतं म्हणजे काय, ही F1 जनरेशन आहे ही एका पॅरेंटला कुणाला तरी रिझेंबल करते, त्यासारखं सेम आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा आपण एक्झाम्पल बघतोय इनकम्प्लीट डॉमिनन्स. ह्याच्यामध्ये आपण घेतला रेड फ्लावर, दुसरा व्हाईट फ्लावर. रेड फ्लावरचा गॅमेट येणार आहे कॅपिटल आर आणि व्हाईट फ्लावरचा येणार आहे स्मॉल आर. त्या दोघांचं फ्युजन झाल्यानंतर F1 जनरेशन मध्ये बघा येणार आहे कॅपिटल आर स्मॉल आर. ह्याच्यामध्ये काय होतं, रेड आणि व्हाईट दोघांचं मिक्सचर झाल्यानंतर काय होणार आहे, पिंक कलर. तर F1 जनरेशन काय करतो, पिंक कलर शो करतो. म्हणजे काय करतो, एक दोघांपैकी कुणालाच काय करतो, रिझेंबल करत नाही. म्हणजे डू नॉट रिझेंबल बोथ पॅरेंट. दोघांना पण काय करत नाही, रिझेंबल करत नाही. त्या दोघांमधला हा ब्लेंडिंग फॉर्म करतो. त्यानंतर येणार आहे कोडॉमिनन्स. सेम पॅरेंट कोणता ह्याच्यामध्ये आपण बघा कोडॉमिनन्स मध्ये एक्झाम्पल पाहणार आहोत. कोट कलर ऑफ कॅटल, सिकल सेल ॲनिमियाचा कॅरियर आणि ब्लड ग्रुप AB. हे तीन पण कोडॉमिनन्स एक्झाम्पल आहेत. तर आपण कॅटलचं बघणार, रेड कलरची एक कॅटल आहे, एक व्हाईट कलरची. रेड कलरच्या कॅटल मधून भेटणार आहे कॅपिटल आर आणि व्हाईट मधून भेटणार आहे कॅपिटल W. ह्या दोघांचं फ्युजन झाल्यानंतर बघा इथं आयदर पिंक पण येत नाहीये, रेड पण कलर येत नाहीये, तर काय होतं, रोन कलर. रोन कलर म्हणजे काय, दोन्ही पण कलर काय होतं ह्यांच्यामध्ये इक्वली. म्हणजे F1 रिझेंबल बोथ पॅरेंट इक्वली. दोघांपासून 50-50% काय शो करणार आहे, म्हणजे 50% रेड आणि 50% व्हाईट. सेम ब्लड ग्रुप AB हा ह्यांच्यामध्ये काय 50% हे A अँटीजन असणार आहेत RBC वरती आणि 50% B असणार आहे. तर आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स तसेच एक्झाम्पल पाहणार आहोत. बघा, त्याच्यामध्ये मिराबिल जरापा, 4 o'clock प्लांटे, त्यानंतर डॉग फ्लावर, त्याला आपण काय म्हणतो स्नॅपड्रॅगन किंवा अँटीरायनस मेजस. तर अशा प्रकारे हा तिघांचा डिफरन्स झालेला आहे. तर आपल्या सर्वांना समजलेला पण असेल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.